तर नमस्कार मित्रांनो, मी बिपिन मावरे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. आपण पुन्हा एकदा ब्लॉगिंगची सुरुवात करत आहे. केव्हाही मला ब्लॉगिंगची गावातून सुरुवात करायची असते. दद्या माया सोबत असते नेहमी, आणि जेवढ्या तळ्यागानं मी ब्लॉगिंग स्टार्ट करतो तेवढ्याच तळ्यागानं बंद पडते. मुबारा हाच आहे काय मी त्या मायाबीन पांदनच्या रस्त्यानं आलो आहे. आम्ही इथून गाडी चालून नाही राहिली आहे, हे मला स्पष्टपणे दिसून राहिले, पण याच्या ढुंगणात आहे. म्हटलं ठीक आहे करून पाय. कधी कधी काय होते, पेंड ह्या याच्यात फसते मडगाडमध्ये या, तर बेडा गाडी चालत नाही, समजलं का गाड्यातून. पण तरी तू यात लय सारी आई होती, तर म्हटलं होऊ दे थंडी. तर दद्याच्या वावरात चाललो आहे आता आम्ही. तो पाहून राहिला पेरणं चालते की नाही चालत. तर का बी इथं तुलेच तर चालणं मुश्किल राहिलं, पेरणं चालन की नाही चालन तुझ्या वावरात. ठीक आहे, तर चला मी पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. हो दिस इज दद्याचं वावर. काय रे वा काय कसं काय ओळखायचं अयो काटा कसं काय ओळखायचं चालते नाही चालत. म्हणजे आपल्याला चालता आलं म्हणजे चालते, आपल्याला चालता नाही आलं म्हणजे नाही चालत. लय साऱ्या गोष्टी आहे बाई ज्या मला माहीत नाही आहे. माणसाला जर याच्यावर चालता आलं राईट काय गुगल काय मग काय गुगल गाय ना बाई. हे लालवाली गुगल गाय येते, एक ते शंकावाली गुगल गाय. रॅम्प वॉक करू राहिली ते. हो तर भाई मस्त वातावरण आहे आजचं, पण ऊन तरी कमी ऊन नाही राहिली. वापसा चालूच आहे. पेरणं का रे पेरणं जर त्या केलं ना 2 एकराचं इथं जर केलं मग पाणीच नाही आलं तर मग काय, मग थोडीशी सबुरी कोणी ठेवून राहिला की बा. नाही मी पेरत थोडी आहे मग मी आज पहिले पट्टी बस मारणार. हा म्हणजे बा आज जर पाणी, मग आज पाणी आलं बा संध्याकाळी, मग पेरलं त्या उद्या, मग त्याच्यानंतर मग आलंच नाही 2 हप्ते. मग काय डुबणार आहे, मग काय विशेष. मग पडते ना 2-3 वेळा पाणी पडते ना, मग मी पेरतच नाही सध्या. वा वा वा, फक्त मी पट्टी बस मारत आहे. आणि जसं पाणी लागून पडलं 2 तर वावर पेरलंय म्हणते त्या 2 एकर 2 एकर. मग पाणी आलं तर मग तिकडे पाणी जास्त आलं, हा रस्ताही नाही. आणि अच्छा म्हणजे मेन प्रॉब्लेम रस्त्याचा आहे. नाही रस्त्याला हे नाही आहे, म्हणजे जर पाणी जर जास्त आलं आणि रस्ते जर बंद पडले तर मग पेरणं होत नाही. म्हणजे मेन पॉईंट तो आहे ना रस्त्याचा. तर पहा बाई सगळ्यात मेन पॉईंट तो आहे पांदनच्या रस्त्याचा. पहा पोचवा लोकांपर्यंत व्हिडिओ ह्या, जे लोक पांदनचे कामं करतात त्याच्यापर्यंत. आणि हे वय चिंच लहानपणी पाहून याचं याच्या वावरात चिंच खाले, कारण की याचं वावर सार्वजनिक होतं. इथं नरसिंहाचं मंदिर आहे, नरसिंहाचं आहे. आणि हे विहिरीला पाणी आहे. पण ठीक आहे, मस्त वातावरण आहे दद्याच्या वावरातलं. आजच्या ब्लॉगिंगची स्टार्टिंग दद्याच्या वावरापासून झाली. आय होप ब्लॉगिंग आपली जास्त दिवस टिको. आणि आज मी थोडंसं बाहेरही चाललो आहे, म्हणून म्हटलं की चला बा घरात ते उद्या असल्यासारखं पडल्यावर माहीत आहे का, म्हणजे असं उन्हाळ्यात माहीत आहे का उद्या असल्यासारखं घरातच पडलो होतो. म्हणून ब्लॉगिंग हे तर काही केलंच नाही मी. पण मी ठरवलं होतं जेव्हाही पाणी पडन तेव्हापासून आपण ब्लॉगिंग स्टार्ट करून देऊ. आजचा व्हिडिओ मला माहीत नाही एवढा इंटरेस्टिंग बनन की नाही बनन, पण टाकून देऊ आपण. पण तुम्ही शॉर्टपर्यंत कनेक्ट राहावे. सध्याला थार परवडत नाही म्हणून त्यानं फॅशन प्रोलेस थार बनवली. ऑफ रोडिंग मी देखो बाई, जशा पद्धतीनं मी आलो तशा पद्धतीनं सध्या ऑफ रोडिंग करते. आता पाहिजे बघता एका अड्डीत तरी तुझा माया तमाशानं पळून वाटते मी. तिला मला शांत बसून देते काय काढून टाकतो. होय नाही होय चांगली उतरतो. ये बात थांबजो बेटा. तर ही 200 मीटरची आम्ही ऑफ रोडिंग केली. थांब आता मला पाय घे खाली करू दे. गावातले लोक म्हणून नाही त्याच्यामुळे आम्ही एक दिवस आला की नियाला चालला वटे कोसाले. तर भाई एवढ्यात जे आहे मी जिम करून राहिलो आहे.
तर तुमचं म्हणणं मला माहिती आहे काय आहे की भाई तू काही कर पण हरामखोरा कंटिन्यू कर. तो बरोबर आहे भाई. तुम्ही व्हिडिओत पाहता की काही दिवस मी ब्लॉग बनवतो मग ब्लॉगही करणं बंद करतो, मग जिमले जातो तर जिमले जाणं बंद करतो. तो विषय असा होता की पहिले काय करू मी महिन्याची जिम लावत जाऊ आणि ते जिम थोडीशी महाग होती माझ्यासाठी आणि मग मी महिन्याची जिम लावत जाऊ आणि त्यातून मी जास्तीत जास्त 20 दिवस माझं जाणं होईल. तर मला असं वाटत की चला आपण महिन्याचे पैसे देऊन राहिलो चाललो 20 दिवस, कारण की कामं आहे ना, बाहेर कुठं जावं लागे, कुठं पुण्यात जावं लागे, कुठं संभाजीनगरला जाऊ, काही दिवस असं नागपूर, असे माझ्या ट्रॅव्हल चालू राहते आताही राहते. बट आता ब्लॉगिंग नव्हती म्हणून तुम्हाला दिसत नव्हतं की मी कुठं कुठं जात होतो. तर त्याच्याच्यानं माहिती आहे का मी जिम पळत जाय आणि विशेष म्हणजे जिम महाग होती मी थोडीशी, त्याच्याच्यानं मग ते मला चांगलं नाही वाटे की साधा आपण पैसे देऊन राहिलो पण त्याचा फायदा नाही घेऊन राहिलो, म्हणून ते जिम मधात होय मग बंद पडे. मग मी म्हटलं आपण घरीच करू, घरी स्वतःहून आपण एवढे टोले घेत नाही, 1 दिवस 2 दिवस करतो, नंतर मग खेळली भांडी घेऊन पाहिली मापलं घेऊन पाहिली सारखं काम होतं. तर आता जे आहे बाई मी जिम लावली आहे आणि ती जिम लावली आहे वर्षभराची. चालले कधीही जाय, वर्षातून कधीही जाय, काही विषय नाही आहे, डायरेक्ट वर्षभराची जिम लावून घेतली आहे. बट मी आता जे आहे कंटिन्यू करून राहिलो आहे. म्हणतात 1 दिवस माझ्या इकडून जिम पडली तर मी आता त्याचं वर्कआउट मी आज कव्हर करून राहिलो आहे. म्हणजे तसं तर संडेला चीट डे असते बट मी संडेला करून राहिलो आहे कारण की मधात कुठेतरी माझा चीट डे झाला आहे, म्हणजे ऑफ डे झाला आहे. तर त्या कारणाच्या मी आज वर्कआउट करणार आहे आणि ब्लॉगिंग तर कंटिन्यू होणार आहे, त्याच्याबद्दल काही विषयच नाही आहे. ते काऊन होणार आहे त्याच्या मी तुम्हाला पुढं सांगणच. काही दिवसात मी एक अनाउन्समेंट पण करणार आहे ज्यात तुम्हाला ब्लॉगिंगमध्ये लई इंटरेस्ट येणार आहे. सध्या तर ब्लॉगिंगमध्ये रनिंगवर आणण्यासाठी मी असेच काहीतरी टाइमपास म्हणून टाकणार आहे, बट काही दिवसात मी यात लय सिरियस होणार आहे ब्लॉगिंगमध्ये. सो तुम्ही मला सपोर्ट करा प्लीज, तुमची मला लय गरज आहे ह्या स्टेजला तरी. तर चला आता जे आहे मी थोडंफार वर्कआउट करतो, घरीच करून राहिलो आहे कारण की आज संडे आहे, जिम तर बंद आहे आणि त्यात मी गावात आहे सध्या. आणि पहिले मी जिम करतो, थोडीफार घरी वर्कआउट करतो आणि त्याच्यानंतर मी काहीतरी हेल्दी डाएट घेतो. हा तर भाई हार्ड वर्कआउट झाला आज, मज्जा आली. तर आजचा माझा चीट डे नव्हता कारण की मधातच 1 दिवस माझी जिम पडली, तर त्या कारणाच्यानं मी आज कव्हर करून टाकलं. थोडं हे जे शोल्डर आहे हे हिट केले. तर मला एक गोष्टीचं अजूनपर्यंत लॉजिक नीट समजलं, म्हणजे आता जिमवालेले माहीत असेल ते की वर्कआउट केल्यानंतर माहिती आहे का अर्धा घंटा अशी दिसते ना भाई बॉडी जसं काय आपलं WWEचा रेसलर आहे, हां जसं की 10-15 बुट्टेले एका भुकीतच पाळण आपण असं दिसतो, आणि त्याच्यानंतर अर्ध्या घंट्यानंतर असं दिसतो जसं काय ते चिमलेलं केळं आहे. हां म्हणजे जे बारीक लोक आहे ना ते तर जास्तच रिलेट करत असतात. जिम मारल्यानंतर अशी दिसते ना एकदम असे येऊन असे थोडे म्हणजे थोडे जास्तच वाढते, पण अर्ध्या घंट्यानंतर जशा तसं. आणि डेलीचे मग डेलीचे प्रश्न त्यांचे चालून जाते, बाबू तुझे होत नाही काय, बाबू तुला खायला वेळच नाही काय, बाबू तू किती दिवसात जिम मार राहिला, जसा तसा दिसून राहिला. तर हे झालं बाई माझ्या डाएटचं आयटम. तर मी काही प्रॉपर डाएट घेऊन नाही राहिलो. माहीत आहे मला की बाई 90% डाएट असते वर्कआउटमध्ये आणि 10%च वर्कआउट असते. बट मी बॅचलर आहे आणि मी बाहेर राहतो, सो मला मेसच्या डब्यावरच जगा लागणार आहे आणि डाएटच्या नावावर ही अशी काहीतरी येडेचाळे मी करणार आहे. आता मी ब्लॉगिंग जेव्हा स्टार्ट करन तेव्हा म्हणजे आता तर स्टार्ट झाले आहे, तर आता हे असे अलग लय सारे असे तमाशे मी खाली टाईममध्ये करतच जात जाईल. तर आता जे आहे मी हे चणे भाजले, त्याच्यात जे आहे वरून कांदा, टमाटर, त्याच्यानंतर तिखट मीठ हे चवीसाठी टाकलं. म्हणजे ठीकठाक आहे, कच्चं खाल्ल्यापेक्षा थोडं भाजबूज करून म्हणजे थोडं डाएटसाठी चांगलं होते आणि चवीला चांगलं लागते. तर हे आजचं माझ्यासाठी डाएटचं आहे. हा तर भाई वॉच राहिली आहे ना, वॉचची कमतरता आहे. तर आता जे आहे मी चाललो आहे चांदूर बाजारले. तिथं जे आहे एक दादा आहे, त्याच्या बहिणीचा आहे साक्षगण, तर त्यानिमित्ताने मी चाललो चांदूर बाजारले. तर चला ब्लॉग करूनच राहिलं म्हटलं तर आपल्याला कॉन्टेंटही भेटून जाते आणि चांदूर बाजारातही काही ना काही ब्लॉग वाढवासाठी आपण काही ना काही एक्सप्लोर करूनच टाकू. तर चलो. हे भाई संगेकर चांदूर बाजारचा मंगल करायला इथं आहे साक्षगंधाचा प्रोग्राम. तर पाहू आपल्यापैकी कोण कोण आलाय. तर मित्रांनो तुम्ही विचार केला असाल की एवढा जिमचा जोश मायात कसा काय आला, एकदम वर्कआउट करायला लागलो मी आणि खुलेआम जे आहे मी वर्कआउट करून राहिलो आहे एवढ्यात. तर त्याच्या मागचं कारण हे आहे भाई, अशी बॉडी बनवायची आहे मला, बोटेन चाललं याच्यात. हा एक वेळा पाहून घे, माझ्या गुरुचा म्हणजे चेहरा दिसायला पाहिजे.
आणि तू भटकत नव्हता तू आजूबाजूना. अबे एवढा मोठ्यावर काही दिवसाला दूध देशील तू. चालू करने वाला वो अभी लॉक. अबे थोड़ा सा लक्ष दे डेयरी वाले. वो हमारे प्रमोट करना नाइट राइडिंग वाले. हाँ नाइट राइडिंग वाले. भाई अगला नाइट राइड इतना ऊंचा है हमारा, क्या सोच भी नहीं वो सब ठीक आहे. वो डेअरी देख तू पहिले. माया भाऊ मुंबईला गेलता स्पेशल ओव्हर साईज टी शर्ट घ्यायसाठी. माया भाऊ टी शर्ट मध्ये ओव्हर साईज झाला. तुला लाज नाही वाटत का रे काही. अजिबात नाही. तर मित्रांनो एवढे खराब दिवस आले की मी ब्लॉगिंग करत होतो मायावरून हे ढेबऱ्या सूत्राचं शिकलं आणि आज मी ब्लॉगिंग करणं विसरलो आणि मी विचार राहिलो ब्लॉग कसा करायला लागतो, ब्लॉग कसा असून राहिला. पण काही असं भाई जेव्हापासून मी ब्लॉग बंद केले होते तेव्हापासून इंस्टाग्रामवर एवढा कयर केला ना, एवढे खतरनाक प्रमोशनची व्हिडिओ व्हायरल होऊन राहिली, मिलियन चालले. पण ठीक आहे आपली यूट्यूबची पण ऑडियन्स आहे. पण यूट्यूबवरही तुम्ही लय सारं प्रेम दिलं भाई. अजून माझं सिल्वर बटन याच आहे पण 1.5 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर आपले झाले आहे. तर एक काम करू आपण आता भक्तिधामच्या मंदिरात जाऊ. चालू. तर आम्ही चांदूर बाजारमध्ये आलो आहे. इथं मित्राच्या बहिणीचं जे आहे एंगेजमेंट आहे, जेवायला टाईम आहे आणि तिकडे प्रोग्राम चालू आहे. तर केक कापेपर्यंत आम्ही पोहोचतो तिथं. तोपर्यंत आपण आपल्याला खाली भेटला. आणि आमचा जो इन्स्पिरेशन आहे हा चाललेला आहे. ओ गाडी बिची डांग फाडलं गे. चला भाई यू मंदिरातून पाहता आपण. तर दर्शन देशमुखचे जे आहे इंस्टाग्रामवर नाही यूट्यूबवर 1000 सबस्क्रायबर झाले आहे. हो तर आपला एरिया भाई आपल्याला इथं ओळखतेस आजूबाजूनं. आणि हा जो आहे ब्लॉगिंगचा अँगल शिकू राहिला आहे की बा पुढं पकडताना असा पकडायला लागते आणि असाही करू शकतो आपण आणि असाही करू शकतो. माझ्या हात बसलाय भाई मी तर कसाही करून असा करून मी ब्लॉग शूट करू शकतो. लहान लेकराला टाइम लागते शिकायला. आणि ह्या इथे एक पिझ्झाचं शॉप आहे, येईन आपल्याला बोलावलं रे. जर आपल्याला उशीर झाला तर आपण इथं जाऊ आणि मस्त पिझ्झा दाबू. लोकल वाटते आम्ही फुकटातच खातो पण हा बरोबर वाटते. पैसे नहीं लेते. नाही रे बा पैसे देते हम लेकिन कोई लेते नहीं हमसे पैसा देना पडेगा ना भाई. जिथं आम्हाला ओळखत नाही तिथं आम्ही पैसे देतोच, पण जिथं आम्हाला ओळखते हे पैसे आमच्या इकडून घेतच नाही. काय करायचं आता. नाही म्हणजे आता राहून जाऊन दे. ते म्हणते हे काय म्हणते 3-4 हजार आमच्याकडून घ्या पण चांगल्या पद्धतीने प्रमोशन करा म्हणते. तर अशा पद्धतीनं पुढं पाहिजे बाबा पडशी नाराज आहे. तर अशा गोष्टी करत आम्ही भक्तिधामच्या मंदिरात पोहोचलो. तर हे आहे भक्तिधामचं मंदिर, संत श्री गुलाबराव महाराज सेवा संस्था बोराळा. आणि खूप सुंदर मंदिर आहे भाई हे. चला आज दर्शन घेऊ आपण. आणि याचा ॲड्रेस जे आहे याचा ॲड्रेस कसा आहे रे, हा आहे चांदूर बाजार अमरावती रोड आहे, शिराळा रोड आहे हा. आणि एकदम सुरुवात जेव्हा चांदूर बाजारावरले तुम्ही पोचता तर लगेच तुम्हाला जे आहे भक्तिधामचं हे मस्त बढिया असं मंदिर दिसते. पुमाचे सॉक्स ओके 100 रुपये 3. त्या सॉक्सवाल्यानं पुण्याचं नाव चोरलं म्हटलं. तर हा जो परिसर आहे हा भव्य दिव्य मोठा असा परिसर भक्तिधामचा आहे. आणि हे आहे भक्तिधामच्या मंदिराचं एंट्रन्स. तर पाया लागा आणि चला तुम्हाला पण मंदिराचं दर्शन घडवतो. आज चांगला दिवस आला. आणि हे आहे मंदिराचं सभागृह. इथं जे आहे कासव आहे, पाया लागा आणि पहा मस्त मंदिर आहे. हो तर इथं संत श्री गुलाबराव महाराजांची समाधी आहे. आणि इथं इन्स्ट्रक्शन दिलं आहे की मंदिरात प्रवेश करताना मोबाईल बंद ठेवावा. तर आपण यांना सहकार्य करू. आपण जे आहे भाई अंदर खाली मोबाईल यूज करणार नाही आहे. तर चला भाऊ जिथं जाण तिथं भावाची गोमच आहे. हा तर भाई आता आमचं जे आहे दर्शन झालं आहे मस्त. दर्शनचं पण दर्शन झालं आणि बिपिनचं पण दर्शन झालं. तर आता जे आहे आम्ही चाललो आहे जेवण करायसाठी. तर थोडंसं असं पायदळ चालून आता भूक लागली. मगाशी असं वाटून तर आलं की असं की बा लगेच जेवायचं आहे म्हणून, पण आता भूक लागली. आता जेवण करू शकतो आपण. म्हणजे 10-15 लोक येतात तर मी ओढू शकतो. नाही ह्या ओढू शकते. जेवण कमी आहे. पहिले पाहून घ्या मग विचार करा. बॅड थिंग दर्शन. तर भाई लग्नातल्या जेवणाची प्रशंसा काय करावं. लग्नातलं जेवण मला लय आवडते. साक्षगंध आहे हा म्हणजे साक्षगंध लग्नातलं जेवण म्हणजे त्याची प्रशंसा वेगळीच राहते. त्याची म्हणजे शब्द नाही राहत. ते एक विशेष असते आणि ते मला लय आवडते. ते मला लय आवडते कारण की ते फुकटाच असते. लय दिवसानंतर भाई असं ताट वाढलेलं पाहिलं आहे मी. आणि हा योग दर्शनच्या माध्यमातून आलेला आहे आज मला.
पाहिजो. तर भाई आमचा आता नाश्ता झालाय, आता आम्ही जेवण करायला चाललो. चल रे. हा तर भाई आता जे आहे मस्त जेवण वगैरे झालं आहे आता, आणि चांदूर बाजार एक्सप्लोर करणार आहे आम्ही. चांदूर बाजार आणि दर्शन सगळ्याला पान. ये झूठ मत बोलू भाई. तेरी इच्छा क्या है आज की? माझी इच्छा काहीच नाही बा. ठीक आहे, चांदूरचा काय नाश्ता. हा म्हणजे पहाची बा कुठं चांगली फेमस नाश्ता भेटते. हे बघ, डेपोच्या समोर आहे एक बिकानेर नावाचं, आणि त्याच्या बाजूला आहे जय श्रीराम वाला. त्याला प्रश्न विचार नाही की बा पाहून त्याचं पोट भरते काय. तर भरलं नाव ऐकूनच भरलं. पाहू आपण किती वेळपर्यंत दर्शन त्याची बुक कंट्रोल करू शकते. अबे जेवलो ना आता. आता अर्धा घंटा झालाय. मग वजन आहे तर मग याच्या अर्थ असं नाही का किलोवर खातो म्हणून मी. 15 बरोबर आहे. नाही किलोवर म्हणजे एखादा पाव खातो, एखादा पाव खातो बा मी, आणि काही नाही अर्धा पाव हाकतो बा. तर हे आलो भाई उच्च लोकांच्या घरात. हे घर नाही महल आहे एक प्रकारचं. इथं राजे लोक राहतात. राजे लोक रथ आणि राजे लोकच दरवाजे लावतात. राजा भी वही, दास भी वही. तुला तेच काय म्हटलं होतं मी तुला, काय म्हटलं होतं मी तुला? पांढरं पांढरं पण खास. आता काढ तू फोटो. तू पहा दुसऱ्याच्या शूजवर किती चांगलं दिसते. स्वतःचा कधी घेशील? हा चला चहा घ्या घेऊ आता. ते ऑल द बेस्ट बोल दो ब्लॉग को. पहिला ब्लॉग है बहुत दिनों के बाद. हाँ हाँ हो नाईस शूज. 1 मिलियन लाईक तरी आले पाहिजे कम से कम माझ्या. चलो हा तर भाई लय दिवसानं आज ब्लॉग शूट केला. तर मी ब्लॉगिंग खरंच लिटरली सांगतो विसरून गेलो आहे. म्हणजे आज लय दिवसानं ब्लॉग शूट केला तर मला समजून नव्हतं राहिलं की कसा शूट करावं लागते, काय करावं लागते, काय नाही. म्हणजे जी गोष्ट आपण कंटिन्यू नियमानं रेग्युलरली जर करत असाल तर त्या गोष्टीत आपल्याला जास्त त्रास जात नाही. एखाद्या वेळेस जर खंडन पडलं तर साला खंडनच पडत जाते. आता मला माहीत पण नाही, पहिले अंदाज लागत होता किती मिनिटाचा शूट झाला किती मिनिटाचा नाही, पण आज तर तेवढा अंदाज नाही लागला की आज किती वेळचा किती मिनिटाचा शूट झाला. तर पण ठीकठाक जमला. ठीक आहे पहिल्या दिवसासाठी. बाकी आपण जे आहे तन्वी पण ब्लॉगमध्ये राहील कधी कधी, आणि आला टाईम तर खूप साऱ्या गोष्टी वेगवेगळ्या होईल यावेळेस. आणि फिरणं पण मग चालू होऊन जाईल. म्हणजे पाणी तर आता पडूनच राहिलं आहे. तर माझे प्लॅन्स आहे की श्रावणमध्ये पण फिरायला जायचं आहे. तर चला आजचा व्हिडिओ तर चांगला बनला, संपून नाही राहिलो मी, अजून आहेच पुढं. तर पहिले मी आता घरी निघतो.